अरे हाँ सॉरी उपोषणाला ते बसणं नाही. त्याच दिवशी आमचा संवाद झाला होता. मी दिल्लीतून त्यांच्याशी बोललो होतो. त्यांना या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये या लढ्यात आम्ही सोबत आहोत ही ग्वाही दिली होती. त्यानंतर 5 तारखेलाच कलेक्टर साहेबांना आणि केंद्रीय मंत्र्यांना या संदर्भातलं आपण पत्रही दिलं होतं. आजही या संपूर्ण प्रकल्पाचं सगळ्या मीडियासाठी सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आपण संपूर्ण सादरीकरण केलं. नेमका प्रकल्प काय, नेमके आक्षेप काय आहेत, नेमक्या अडचणी काय आहेत हे तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला माहीत असलं पाहिजे. कारण कुठल्याही प्रकल्पाला आंधळा विरोध नको किंवा त्याचं आंधळ समर्थन नको ही आपली भूमिका आहे. आणि त्यामुळे आपण या संदर्भामध्ये हे सगळं सादरीकरण केलं. माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी पत्रकार परिषदेतूनच संवाद साधला आणि सगळ्या पत्रकारांबरोबर त्यांच्यासमोर सगळ्या कार्यकर्त्यांसमोर जिल्हाधिकारी महोदयांनी फोनवर हे सांगितलं की 19 तारखेला जी आपण आधी मागणी केली होती की या प्रकल्पाच्या संदर्भातली आम्हाला सविस्तर माहिती मिळावी, या संदर्भातली बैठक लावावी. त्यामुळे सन्माननीय आमदार महोदय असतील, मी असेल, सगळ्या बाधित गावचे सरपंच जे असतील, पर्यावरणाचे कार्यकर्ते असतील, आदिवासी भागातले प्रमुख कार्यकर्ते असतील, यांच्या उपस्थितीमध्ये MPCBचे अधिकारी, सदर कंपनीचे अधिकारी, महसूलचे अधिकारी या सगळ्यांची संयुक्त बैठक ही 19 तारखेला जिल्हाधिकारी हे आयोजित करतात आपल्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि 21 तारखेला जी सुनावणी होती ती आत्ता जिल्हाधिकारी महोदयांनी स्थगित केलेली आहे. हे जिल्हाधिकारी महोदयांनी सगळ्यांना फोनवर लाऊडस्पीकरवर सांगितलेलं आहे. ही आत्ताची अपडेट आहे. आणि जिल्हाधिकारी महोदयांची आत्ता काही बैठक आहेत आणि त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचा जो लेखी आदेश आहे हा सुद्धा मिळून जाईल. पण त्यांनी सगळ्या मीडियासमोर जिल्हाधिकारी महोदयांनी ही गोष्ट सांगितलेली. तर मला असं वाटतं एका अर्थी तालुक्यानं जी एक एकजूट दाखवली, या सगळ्याच्या एकजुटीचा हा खरं तर एक विजय. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं होतं की ही जनसुनावणी स्थगित करण्याच्या संदर्भामध्ये त्याचाही जिल्हाधिकारी महोदयांनी उल्लेख केला. आणि त्या अनुषंगानं 21 तारखेची सुनावणी ही स्थगित झालेली आहे आणि 1 तारखेला या प्रकल्पाच्या स्वरामध्ये एक सविस्तर बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता सुरेश भाऊ माझं असं म्हणणं आहे की आपली जी महत्त्वाची मागणी होती, या महत्त्वाच्या मागणीसाठी तालुक्यातल्या प्रत्येक युवा कार्यकर्ता, मला अनेक युवक कार्यकर्त्यांनी फोन केले. म्हणजे सुरेश भाऊ दिल की जान आहे युवकांचा. आणि त्यासाठी अनेकांनी मला फोन करून सांगितलं की सुरेश भाऊंचं उपोषण सुटावं यासाठी सुनावणी स्थगित झाली पाहिजे. आणि आता ती सुनावणी स्थगित झालं तर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या प्रेस समोर त्यांनी दूरध्वनीद्वारे सांगितलेलं आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण प्रकृतीचा हा गांभीर्याने विचार करावा आणि आपण हे उपोषण आता स्थगित करावं अशी माझी आपल्याला विनंती. या जनसुनावणीच्या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर आहेत, अनेक शंका आहेत. तर एक तर या संदर्भातली एक बैठक आपण तातडीनं आयोजित करावी आणि सगळ्यांचं निराकरण होईपर्यंत ही जनसुनावणी स्थगित करण्यात यावी अशी माझी आपल्याला विनंती. जी आणि स्थानिक जे आमदार साहेब त्याचे पत्र आहे जी आणि त्याच्याबद्दल मी 19 ऑगस्टला एक बैठक ठेवतो. 19 ऑगस्टला तर त्याच्यामध्ये आपण सर्व जे अधिकारी आहे याच्याशी निगडीत MPCB, इरिगेशन डिपार्टमेंट, सर्व डिपार्टमेंटच्या लोकांना बोलून घेतो. त्या मीटिंगमध्ये आपल्याला आमची विनंती येते की आपण उपस्थित गावात स्थानिक जे आमदार आहे, आमदार साहेब त्यांनाही आपण बोलून घेऊ. आणि जे गाव प्रभावित होत आहेत म्हणजे असे तर सर्व लोक येतील आणि मग मीटिंगचा काही आउटकम मिळणार नाही. तो जे गाव प्रभावित होत आहेत त्या गावाचे जे सरपंच आहेत, प्रभावित म्हणजे जे याचे एन्व्हायरमेंटल स्कोपमध्ये येते, तर त्याचे सरपंचाला आपण मीटिंगमध्ये बोलून घेऊ 19 ऑगस्टला. आणि तेव्हापर्यंत लोकांना, कारण काय की जे मला एवढं समजलं त्याच्यामध्ये असं झालं आहे की लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेले आहेत. प्रोजेक्टबद्दलची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे तर ते लोकांना परिपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. तर ते 19
21 ऑगस्टला आपण सर्व एकत्रित बसून त्याची माहिती लोकांसमोर आपण मांडूया आणि तुम्ही सर्व लोकांची जी मागणी आलेली आहे त्याचा मान ठेवून आम्ही जे 21 ऑगस्टची जी हिअरिंग आहे ते आम्ही पोस्टपोन करतो. ते चर्चा झाल्यानंतर आणि सर्व लोकांचे पुढचा येस मी करतो तसा आदेश करतो. धन्यवाद.